श्याम्या पाहुणे पुढे जरा लांब्या लांब्या फेकायच्या. दादी इथं आल्यावर जे खरंय ते दिसणार असेल त्याला. अरे आता जमाना ऑनलाईन झाला रे, नाही तर पहिले ना शेजाऱ्याची जमीन दाखवून सोयरी की जमावत आहे आम्ही. या या पाहुणे हो बसा. लय गरमी बा, आमच्या गावातले लोक लय जळते ना आमच्यावर, म्हणून गरमी वाढली गावात. पाहुणे हो एवढा उशीर कस का झाला यायला? रस्त्यात एक माणूस भेटला होता. कोणता माणूस? नाव नाही माहित त्याचं, पण चोके लांब्यावानी शरीर होतं त्याचं. पाहुणे हो तुम्ही तर पोरगी बी आणली लग्नाच्या आधी घरदार पाहायला. संसार तिला करणे म्हणून तिला आणलं. आमच्या इकडे मधले लोक येते. म्हणलं होतं आम्ही बी मधल्या लोकायला, पण ते म्हणी चांगलं झालं तर म्हणता म्हणी आम्ही केलं आणि वाईट झालं तर तुम्ही केलं, म्हणून आम्ही आलो. हे घर आहे का तुमचं? हा हे घर आपलंच आहे, हे पोरग आपलंच आहे. आपलं म्हणजे मग आम्हाला तुमच्या पोराचा क्रेडिट स्कोर पाहायचा आहे, त्याच्यावर कर्ज किती आहे काय आहे. मग आम्हाला बी तुमच्या पोरीची एका वर्षाची कॉल हिस्ट्री पाहिजे आणि व्हॉट्सअप चॅटिंग बी. आम्हाला तो बँक बॅलन्स पाहिजे, तो मालदार आहे का भिकारी आहे. आम्हाला तुमच्या पोरीचा फोन चेक करायचा आहे, तिचे किती लपडे होते तर. मला तो मित्राचे नंबर दे, तू हिस्ट्री पाहायला. मला तुमच्या पोरीच्या कॉलेजचं नाव सांगा, तिची माहिती काढायला. आम्हाला दारू पिणारे पोरं चालत नाही, आम्हाला बी मेकअप करणारी पोरगी चालत नाही. बेटा तुला की सांगायचं असेल तर सांगून दे आताच. मला मुलगा एकदम निर्मळ मनाचा पाहिजे, लहान मुलासारखं मन पाहिजे त्याचं. लहान लेकरासारखाची आमचा श्याम्या इतका बालिश ठेव, अजून मी गोल्डीत मुततो.